पत्रकार मित्रांनो, मला आश्चर्य वाटतं की ह्यावेळेस 29 पर्यंत आकडा कुणाचा न गेल्यामुळं विरोधी पक्ष नेत्याची जागा पण भरली जाणार नाही, कारण मिनिमम 29 जागा त्या पक्षाच्या लागतात. अच्छा. परंतु खूप मोठी जबाबदारी मतदार बंधू भगिनींनी आमच्यावर टाकलेली आहे. अच्छा. साफ. आणि प्रचंड बहुमत दिलं. प्रचंड म्हणजे प्रचंड बहुमत. इतकी जबाबदारी आमच्यावर वाढलेली आहे. त्याबद्दल तमाम मतदार बंधू भगिनींना, महायुतीच्या सर्व घटक पक्षांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना, उमेदवारांना सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही पत्रकार मित्रांनो, कालचा दिवस आठवा. काय एकदम सगळे, काही जण विरोधक तर हवेतच होते. आम्ही आपलं गप्प TV वर बघत होतो. आम्ही कुणी तुमच्याशी संपर्क साधला नव्हता. त्यांनी हॉटेल काय बुक केली, विमानं काय बुक केली, हेलिकॉप्टर काय बुक केली, आणि सगळीकडे माणसं काय पेरली, आणि लगेच तुम्ही इकडे घेऊन या, लगेच तिकडे घेऊन या. काही म्हणजे अंदाज पण त्यांना आला नाही. अंडरकरंट एवढा जबरदस्त होता. आणि माझं स्वतःचं मत आहे, तुम्ही काही म्हणा, गेम चेंजर जो झाला तो लाडक्या बहिणीने केला. लाडक्या बहिणींचं मतदान पण वाढलं. लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास पण टाकला. आम्ही लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पण आम्ही पाळला, आणि पुढेही हेच शब्द पाळतील असा एक विश्वास माझ्या लाडक्या बहिणींना सगळ्यांच्या मनामध्ये बसला. आणि 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटरचं जे बिल माफ केलं, तो एक शेतकऱ्यांच्यामध्ये खूप चांगला मेसेज गेला. आणि युवा युवतींच्याबद्दल आम्ही स्टायपन देण्याचा निर्णय 6,000, 8,000 आणि 10,000 घेतला. तो एक चांगला निर्णय घेतला. आणि आम्ही सतत मी सांगत होतो की केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे त्याच विचाराचं राज्यात सरकार आलं तर आपल्याला प्रचंड निधी आणता येईल, मोठे मोठे प्रकल्प आपल्याला मार्गी लावता येतील, आणि राज्याचा सर्वांगीण विकास करता येईल. आणि ते लोकांनी ॲक्सेप्ट केलं आणि प्रचंड अशा प्रकारचं बहुमत दिलं. माझी तर बारामतीमध्ये अशी पंचायत गेली होती, सगळे माझ्या विरोधात, सगळे म्हणजे काही माझ्या बहिणी माझ्याबरोबर होत्या, माझा आई, माझा परिवार माझ्याबरोबर होता, मूळ म्हणजे बारामतीकर होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी गेल्या वेळेस तिथं 48,000 लोकसभेला मायनस होतो. मायनस असताना मी ते मायनस भरून काढून माझ्या बारामतीच्या मतदारांच्यामुळं, कार्यकर्त्यांच्यामुळं, सहकाऱ्यांच्यामुळं सगळ्यांनी आपण उमेदवार समजून झोकून दिलं. 1,16,000 मी लीडवर आहे. म्हणजे 48,000 भरून काढून 1,16,000 कुठं माझं लीड गेलं. म्हणजे मला तर पुन्हा त्या बारामतीकरांना सॅल्यूटच ठोकायचं आहे. मी जाईल तेव्हा त्यांचे आभार मानीनच, परंतु आत्ता त्यांना सॅल्यूट ठोकतो. खूप जबाबदारी त्यांनी वाढवली. अतिशय हुशार लोक. कुठं कसं मतदान करायचं, काय करायचं, भावनिक मुद्दा घेतला नाही, काय नाही. मी कामाचा माणूस होतो. विकास मी त्या ठिकाणी केलेला होता, आणि त्या विकासाला त्यांनी मत दिलं. मी करते ना, तू काळजी करू नको. रेस्ट इन पीस. त्याच्यामध्ये ह्याच्यात जरा तू अभ्यास करू दे. मी बोलताना काय बोललो, माझं प्रत्येक भाषण ऐक. मी काय भाषणात सांगत होतो. अरे तुम्ही आत्ता लगेच काहीतरी वाद काढू नको. आज आनंदाचा दिवस आहे, आज सगळ्यांना समाधानाचा दिवस आहे. तू उगीच काहीतरी त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकू नको दुधामध्ये. रेस्ट इन पीस. ह्यावेळेस मी चूक कबूल केली, इतरांनी कुणी चूक केली, तिकीट का दिलं त्याला, काही गरज नव्हती. त्याची पहिली टर्म होती, त्याला पहिल्याच टर्मला मिठाचा खडा लागल्यानंतर काय होतं ज्याचं त्याला माहिती. आणि जरा शिकू दे ना, अनुभव घेऊ दे ना. एकदम सुप्रियाचं काम केलं म्हणून लगेचच उमेदवारी. अरे आम्ही तिथं 5-5 वर्ष घासली, तिथं कष्ट घेतले. तुम्ही जाऊन बारामतीकरांना विचारा. माझ्या शहराने तर 100%पैकी 80% मतं मला दिलेली. 20% तर जातात ना, तेवढेच लोक विरोधी असावेच लागतात. नाही तर सगळेच असले तर मग आमच्याही डोक्यात सत्तेची नशा चढते, हवा चढते. बात तो सही है. आणि मग तुम्ही पण म्हणायचं, दादा तुम्हाला बारामतीकरांनी अडकून ठेवलं का हो? मी म्हणायचो नाही, मी तिथं थोडा वेळ देतो आणि बाकीचा वेळ राज्याला देतो. रेस्ट इन पीस. दादा तुमचा स्ट्राइक रेट चांगला आहे, मग आता मग मुख्यमंत्री पदावरती तुमचा दावा असणार का? उद्याच्याला माझ्या पक्षाच्या आम्ही सर्व प्रमुखांनी मीटिंग बोलवली आहे.
आणि ती 5 स्टार हॉटेलमध्ये बोलवलेली नाही. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. दादा, पण तुमची सुपर इच्छा होती. तुम्ही अनेक भाषणांमध्ये बोलून दाखवलंय की मी फडणवीस असेल, एकनाथ शिंदे असेल यांच्यापेक्षा सिनियर आहे राजकारणात. तुम्ही नाही, एक मिनिट. ते तुम्हाला गंमत पण कळत नाही. Rest in peace. अहो सिन्सिअर अगदी सिरियसली सभा झाल्यावर काही थोडंसं त्याच्यात असं बोलायचं की एक थोडासा हास्य फवारा निर्माण झाला पाहिजे. वानखेडे स्टेडियमवर शपथविधी होती. तुला कोणी माहिती देत रे? आम्हालाच माहिती नाही, तुला बरी माहिती मिळाली. Rest in peace.